हॅलो, जय शिवराय मंडळी. नमस्कार. कशा आहात? सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, काल आम्ही ह्या फार्म हाऊसवर आलो, पण रात्री 8-8:30 वाजले आम्हाला यायला. 7:30-8 वाजले. त्याच्यामुळे अंधार असल्यामुळे मी तुम्हाला काही जास्त दाखवलं नाही, कारण लोकेशन बोललो सकाळी मस्त येईल, म्हणून मी आता त्याचा शूट घेतोय. बघा, खूप छान आहे. सानवी एक्झॉटिक फार्म बघा कसा आहे व्ह्यू, आणि खूप छान आहे. बदलापूरमध्ये आहे. सगळं कॅप्शन वगैरे मी टाकेल, ज्याला जर जायचं असेल तर जाऊ शकता. खूप छान फार्म हाऊस आहे, बघू शकता तुम्ही. लहान मस्त आहेत रूम्स खूप छान आहेत. बघू शकता तुम्ही रूम्स कसे आहेत. व्ह्यू पण खूप छान आहे. इकडं आपला स्विमिंग पूल आहे. हे बघा, हा स्विमिंग पूल आहे. 2 स्विमिंग पूल आहेत मोठे मोठे, आणि त्या साईडला बसायला जागा आहे. दोन्ही साईडला बसायला जागा आहे. खूप छान असा व्ह्यू आहे. हॅलो, नमस्कार मंडळी. कशा आहात? खूप दिवसातून नवीन ब्लॉग बनवते. तर मी आहे ठाणा स्टेशनला, आणि मी चाललो आहे बदलापूरला. सगळे फ्रेंड भेटणार आहेत. आम्ही खूप फ्रेंड आहेत, आणि आम्ही सगळे मिळून एका रिसॉर्टला जाणार आहेत, फार्म हाऊसला जाणार आहेत, आणि मग तिकडे एन्जॉय करणार आहेत. तर नक्की तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला बघायला भेटेल. चला. तर आता आपल्याला कोण भेटला आहे माहिती का? मी डोंबिवलीला उतरलो होतो. बघा रुपया. हाय, हॅलो गाईज. आता आणि आता सगळी गँग भेटली. आता सगळी वाईन शॉपला गेल्यात. नाही रे, फार्म हाऊस स्टेशन जवळ नसतात कधी, पण लक्षात ठेव. नाही भेटणार तुला बियर बार बार. आल्या आल्या पहिला चहा. हे बघा चहा प्या. ऐका सगळं मी भाई ब्लॉग आहे. हा ब्लॉग. रुपया भाई पहिला चहा. म्हणा अजून काय तुझा काय रे? चला चला मॅच लावू. चला खरीच. चला आता जातो आम्ही क्रिकेट खेळायला. कोणाची बॅटिंग चालू आहे? भाऊ खेळ. चल. हे काय होते? रक्त पडला काय? पडला काय? कोणचा? बाई याच्यात बरंच लागणार, बिगर लागण्याचं आहे. हा बघा, हे चेहरा बघून घ्या. ना पोरी नका देऊ अजिबात. तुझा कौलाच राहशील आता. बाई पॉइंट बाई लो.
कैसा है खाना खाना कसं आहे नक्की ना जेवण कसं आहे नक्की ना भाऊस जेवण कसं आहे एक नंबर जेवण भावाचा बड्डे 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 आहे भावाचा जलसार गावाचा बड्डे आहे भावाचा जलसार गावाचा नको आपल्या इकडे जादूगार आलेले आहेत जादूगार भाऊ आणि आता आपण त्यांची जादू दाखवणार आहे तुम्हाला मला पण माझी बोलती बंद केली आणि हातावरती लाल कर केला आणि जसा टाळ्या वाजवल्या तसं गाणं पण मोबाईल पण चालू झाला बाकी काही नाही आणि परत त्यांना आपले स्वप्नील दादा पण आहेत त्यांना पण विचारा चला आता दाखवतो तुम्हाला करा चालू काही गोष्टी अशा असतात की लोकांमध्ये काय असतं मध्ये की काही गोष्टी अशा असतात की अंधश्रद्धा म्हणजे नाही का, एक लोकांवरती अंधश्रद्धा करणं की अशाला काय करणं की अशाला आवाज सांग तर त्याच्यामध्ये कुठंच तुम्ही जाऊ नका. आता मी मध्ये काही असे दाखवले आता तुम्ही लोक सगळे मिळायच्या आधी मित्र माझे मिळायच्या आधी मी तिथे काही असा प्रोग्राम केला किंवा काही गोष्टी अशा दाखवल्या की तिथे एक अंगठी हातामध्ये घेतली आणि त्या अंगठीचा कलर चेंज झाला. चांदीची अंगठी घेतली ते आपले साहेब आहे तिकडे आता अवेलेबल नाही असं तर तिथे मी काही गोष्टी चेंज केला तर त्या कंटेंटमध्ये जाऊच नका. काय मध्ये ह्याच्या मागे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एवढी आहे की तिथे एक सायन्स आहे एक विज्ञान आहे. ही गोष्ट लक्षात घ्यायची सगळ्यात मुलाची गोष्ट की असं काहीच गोष्टी होत नसतात. आता पाहिजे तर मी लाईव्ह दाखवू शकतो. काय चालू जंगली गोडे आहे काय कोणाला आहे नाही तुम्ही कडे काढा सोन्याची अंगठी बाहेर कमी नाही झाली पाहिजे 5 ग्राम जोले 5 ग्राम आहे बाय मी हाऊ भाग कुलते भाग मॅडम घरी नाही गेला कोणाला आपण असं हे करणार आणि ह्याच्यामध्ये ना आपले काही महाराष्ट्र लोकांमध्ये किंवा मराठीमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये असे काही लोक असे बोलतात आहे की असं काही गोष्टी हे असं काय झालं तसं काय झालं. आता ह्यांची अंगठी मी ह्यांच्या हातातली अंगठी बाकीचे गप्प बसा ना. मी सगळ्या काही गोष्टी केल्या किंवा काय आहे मी फक्त काय बोलतो तुमच्या हातामध्ये ही अंगठी ठेवा. एखादा कोण तंबाखू खाणार कोण विकते आहे का आता मायाकडून चुना दिला मग तुम्हाला काय आवडेल की ह्यांच्यामध्ये काहीतरी मिस्टेक आहे तसं मी करणार नाही. काहीतरी वेगळा कोण आहे का व्यक्ती बघा शोधा लवकर आहे का सॉरी मी घेतो चुना आहे का तुझ्याकडे मग काय आहे तुझ्याकडे तुमने देखा सब पॉलिटिक्स देखा सिर्फ मेरे आंखों 3-4 लोकांनी त्यांनी घेतलंय मी फक्त काय बोलतो की हा कलर कुठला आहे आणि काय नाही. एक कलर आहे
जैसे भुला दिया सब एक इधर जिसे तो उधर सब हर जगह अच्छा है राजस्थान इनके आँख में देखे जो पब्लिक है उन्होंने देखा वो कलर है ताली बजावणार ताली बजावणार भाई कोणाला झोपून नाही द्यायचा सगळ्यांना घे सगळ्यांना घे राहुलची नाही ना ए, यो बाई, यो बाई, यो बाई, यो बाई. यो इकडे एक बघ चला ए चला झोपायचं नाही अंगर लावू का पायला अंगर लावू का अरे बाबू ये बाबू माझा आहे का एक माझा आहे का हे बाबू बाबू एक रुपया 2 चादरी घेतो त्या राजाच्यानी सगळ्यांना घ्यायचं एकाला पण जोडायचं नाही फक्त त्याला सोडून नाही चालेल रुपया बॅच खेळायची आपल्याला हा मॅच अरे मॅच केलं थोडी तरी नाही त्याने 2 चादरी घेऊन झोपला तर त्याला मारू जाम एकच माझ्याकडे एक चोरली मॅच खेळायची चल टेबल उचल अरे टेबल उचल मॅच खेळायची आपल्याला टेबल खेळलोय हे बॉल कोणचा घेतो आता अरे चल ₹500 द्यायला लागतील त्याला ए सासरे अरे सासरे नाही माहेरी खेळायची चल ए याला अडचण आले रे हे पण तुला वाट लावलीच दिपी आमचं झालती सेटिंग माझी पण सेटिंग झाली हॅलो गुड मॉर्निंग गाईज नमस्कार जय शिवराय कशात चला आता फार्म हाऊसचा दुसरा दिवस आहे आणि सकाळ झालेली आता उठलोय आणि आता एक्झॅक्ट वाजलेले 10 वाजता उठलोय बघू बाकी मंडळी उठले की काय बघू आणि चला मग आता बाहेर जाऊया मस्त फ्रेश होऊया आंघोळ तर करायची नाही आंघोळ आता स्विमिंग पूलमध्ये जाऊन करायची आता फक्त फ्रेश होतो आणि नाश्ता पाणी करतो आणि मग बघू पुढे काय करायचं ते बाकी उठलेत का नाही ते चेक करतो चला बघा सगळी झोपल्यात इकडं मुर्दी पडल्यात डायरेक्ट सगळी गारठल्यात रात्री जाम थंडी होती फुल थंडी गुड मॉर्निंग भाऊच गुड मॉर्निंग बाई इकडे सगळी मुर्दी पडल्यात बघा बाहेरचं दाखवतो तुम्हाला असं आहे बाहेर सकाळी चला आता नाश्ता सांगितलाय नाश्ता येतोय काय मग नाश्त्याला काय माहिती मिसल पाव बुर्जी पाव हा का म्हणजे बोलला होता का तो आधी? रात्री सांगितलं त्याला ओके चला मिसल पाव, नाश्त्याला भुर्जी पाव. मिसल पाव ना भुर्जी पाव येते बरं यायचं पोहा. टेन्शन फ्री येऊ दे पटापट ये बाबा भूक लागली पाण्याच्या बाटल्या आण तुमचा वेटर आला पाण्याच्या बाटल्या घेऊन नाश्ता नाव ठेवा पाव खायला बरोबर नाही ना त्या आईची घाण नाही तर नाश्ता बरोबर नाही पोराव इथं येऊ नका यो भिकारजोड फार्म हाऊस आहे आईची घाण नाही तर नाही खरं सांगतोय मिसळला टेस्ट आहे पाव बरोबर नाही मिसळला टेस्ट आहे हे कोणचं काय काय रिव्ह्यू आहे सांगा रे पाव भाभी सारखा आहे गोटी गोटी घालवली का तू हॅलो चला आता स्विमिंग टाइम झालेला आहे आता स्विमिंगला जातो एन्जॉय करूया सगळ्या ग्रुप बरोबर एन्जॉय पाव
आता उलटा गेले झेंडू बाबा सगळे सुटतो ना मी पाऊस कसा येतो? हा एक नंबर. भारी का? हा काय भाई काल पण चिकन आज पण चिकनच. मजा नाही. कसं आहे जेवण? कसं आहे रे जेवण? बेस आहे. भाऊजी जेवण कसं आहे? नाही बरोबर ना? नक्की ना? हे चल रे जेव चल. काय काय काय? 3 रेटिंग. हा बस. तू 3 देशील, मी तर 1 पण नाही देणार. मी तर सगळ्या ऑडियन्सला सांगल, मी पण देणार नाही. मी तर सगळ्या ऑडियन्सला सांगल इथे येऊ नका. फालतूगिरी आहे. मालक तर पक्का भिकार जोड आहे. आणि फालतूगिरी आहे. होतो भाई होतो, जेवण घेऊन आलाय ना तो पक्का भिकार जोड मालक आहे. दूध वाढत नाही तो. हा आणि जेवाचा आनंद कुठे घेतो माहिती आहे? आम्ही याच्या बाजूला काय रे स्विमिंग पूलच्या बाजूला. मित्र ऐका काय सांगतो माहिती आहे का? ह्यो मालक एवढा कारजोड आहे ना. 10 लावली का बोलतो 12. आमच्या 4-5 बियर पण गायब केल्या. कोणी ना कोणी त्या याला होल पाडला. हे होल बघा, ह्यो पहिल्याचाच होल आहे न बोलतो तुम्ही पाडला. ह्यो पण पैसे आमच्याकडे घातला. पैसे मागतोय. याला पैसे देणार आहे असं वाटतंय. नाग्या बाय जेव्हा या लागला यो फुकटे राहण्याचा यो फुकटे आहे. याला पापड पाहिजे. ह्यो काय बोलतो अर्ध्या पापडाचा काय? पापड द्या अजून. अर्धा पापडाचा काय रिव्ह्यू पाहिजे. अर्धा देऊ दे अर्धा खाली बस. त्याच्यावरती एक नाही. हे नागे किती दिवसाचा उपास सोडतोय? माझा ऐका. हा, तुमचा माझा ऐका. ऐका 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 माझा ऐका. एक मिनिट ऐका. मी ना काय बोललो. पुढचा बोला ना. सॉरी विसरला ना? सॉरी. ठीक आहे ठीक आहे. पॅकअप झालेला आहे आता. निघायचा टाइम झालेला आहे. थोडा राडा झालाय. बघू आता काय होते ते. भरा बॅगीने निघा चला. भाई सेकंड हँड टेबलचं पण टेबल घेऊया. घे मजा. त्या पैसे दिले टेबलाचं. पण तू करशील काय घेऊन? आपण घरी नेऊ. घरी उपायला येईल आधी. तो द्यायला तयार आहे. तो सांगतो घेऊन जा. टेबल टेबलची प्राइस जास्त आज आज असू दे चल. पेमेंट तर क्लिअर झाला ना आपला. हो. टेबल येऊ द्या. चला टेबल आला. भाऊच तुम्ही 500 घ्यायला पाहिजे. आई शपथ. नक्की ना. काय माहितीये का? तसं नाही आमचं म्हणणं आहे. बघ आता पटापट बस. हा मांडीवर घे त्याला मांडीवर घे. हॅलो गाईज नमस्कार. आता जो आम्ही रिसॉर्टवरून निघालो म्हणजे आता जस्ट लेफ्ट झालेलो आहेत. एक गाडी आमची मागं आहे आणि काही सगळ्यात बॅड एक्सपिरियन्स होता रे त्या फार्म हाऊसचा. आणि मी तर तुम्हाला सजेस्ट करेल बँचोत आज त्या फार्म हाऊसला जाऊ पण नका. कारण अशा म्हणजे काम बोललो माहिती का मी. तो फार्म हाऊस नाही असा कुठलाही का जिथं गेल्यानंतर ना भाई हे लोक गोष्टी ठरतात वेगळ्या आणि हे लोक ना दुसऱ्या गोष्टींचाच भाऊ करतात. आता मी तुम्हाला सांगतो याच्यात काय होतं माहिती आहे का? जेवण तुम्ही विचारून घ्या की काय रे अनलिमिटेड आहे की नाही. भाई त्याचा पण राडा करतात का भाई. असं नव्हतं बोलणं झालं तसं नव्हतं बोलणं झालं. भाई मग काय आम्ही थोडंसं भूक राहिली ती घरून घेऊन यायचं का? त्या आईला ह्यो एक विषय. दुसरा विषय हा की आपण प्लास्टिकचा टेबल हा का. प्लास्टिकचा टेबल कितीला भेटतो सांगा? लईला 800 ते 1000 1200 रुपयाला भेटत असेल. भाई आमच्याकडून 5000 रुपये मागत होता तो. 5000 रुपये द्या. आम्ही सांगितलं भाई 500 रुपये घे.
500 रुपयात तो मांडला नाही, काय माहितीये का? कारण प्लास्टिकच्या त्याला टेबल काय झालं होतं हा त्याबद्दल? प्लास्टिकच्या टेबलला काय झालं होतं ते पण मी तुम्हाला सांगतो. पण तो 500 रुपयात मांडला नाही, लास्टला असला ना 1000 रुपये घेतलं. कारण त्याला माहिती आहे 12 जण आहेत, 1000 म्हणजे 100 रुपये दिले तरी पण 1000 रुपये होतील. अरे भाई विषय 100चा नाही, पण तू 1000 रुपये तू एक्स्ट्रा घेतोस ना पैसे. तू एक्स्ट्रा घेतोस ना पैसे, तो विषय आहे ना. विषय काय होता माहिती आहे का? आपला सिगरेटची ॲश असते ना, सिगरेटची किंवा उक्याची, तर ती पडून थोडासा हे झाला होता. आता तो फोटो नाही माझ्याकडे, जर व्हिडिओमध्ये कुठे दिसला असेल तर मी तुम्हाला दाखवतो. तर बाई एवढूसा डॉट पडला होता आणि त्या डॉटवरून त्यांनी व्हेंचोत आपल्याकडून किती पैसे मागितले माहिती आहे का? 5000 रुपये. बाई टेबलचे तसं नाही, त्याचं म्हणणं काय माहिती आहे का? नाव दे. टेबलचे पैसे नाही त्याचं म्हणणं, की आम्हाला इथून तिकडून घेऊन यायला लागतं. मग हे भाई तू सेकंड हँड झाला ना एकदा वस्तू आणली तर, तो त्याचा विषयच नाही. त्यांनी म्हणजे असल्या फार्म हाऊसवर तर जाऊच नका. भले तुमचे ना 500 रुपये जास्त गेले तर चालतील, 2000 रुपये गेले तर चालतील. भाई चांगल्या फार्म हाऊसला जा, चांगले पैसे घालवा. सगळ्यात बॅड एक्सपिरियन्स आतापर्यंत एवढ्या फार्म हाऊसला गेलो, पण सगळ्यात बॅड एक्सपिरियन्स प्रत्येक जण तुम्हाला सांगेल. कसं वाटलं रे तुला? एकदम बॅड. खूपच गलिच्छ बोलणं पण होतं त्याचं, वातावरण, बिहेवियर, बॅड ॲटिट्यूड. बोलण्याचा एवढंच आहे की मी त्या अशा भरपूर फार्म हाऊसला फिरलो, अनुभव भरपूर आहे आपल्याला. फार्म हाऊसमध्ये आपणही काही वर्ष अगोदर किंवा किती वर्ष अगोदर मी माझ्या ग्रुप सांगते, इतर मित्रांना सांगते किंवा ऑफिस फ्रेंड सांगते, अनेक फार्म हाऊसवर गेलो. पण आज एवढ्या वर्षानंतर, 10 वर्षानंतर मला हा बॅड एक्सपिरियन्स एवढा भेटला, जेणेकरून मी एक्सपेक्टेशनही नाही करू शकत. बोलण्याचा शब्दच नाही, जेणेकरून तो एक टेबलचं सोडून दुसऱ्या टेबलचा पण चार्ज मागत होता आणि तो टेबल आमचा नव्हताच. आणि पैसे किती मागितले आपल्याकडे? 5000 रुपये. 5000 रुपयाच्या एका बापाने टेबल ठेवलेत का? प्लास्टिक टेबलचे 5000 रुपये मागतो. इव्हन फूड, जर तुम्ही फूड आम्ही जे तुम्हाला पे आउट देतोय, काय करतोय, तर त्याच्याबद्दल आम्हाला त्यांनी तेवढंच बोलायचं, एवढंच तुम्ही खायचं. हा कुठला हिशोब मला ते कळलंच नाही. एवढंच खायचं ना, आम्ही तुम्हाला एवढंच देणार. भाई हे तर काय नाही. बाजूच्या रूम मध्ये काय सीन झाला पडद्याचा? बाजूच्या रूम मध्ये जो बाजूचा रूम होता आमचा, अनेक ग्रुप आला होता, तिथून काहीतरी पडदा त्यांच्याकडून काय नुकसान झाले असेल. फक्त पडद्याचा पाईप काय निघाला, पाईप निघाला, तर तो काय ब्रेक झाला वाटतं त्यांच्या मस्तीमध्ये. तर तो त्याला पकडायला घेऊन, पाईप ब्रेक नाही झाला, फक्त हुक निघाला. तर त्याच्या पण 500 रुपये घेतले त्यांच्याकडून. त्यांनी 500 रुपये घेतले. आणि ते लोक म्हणजे बाहेरचे होते, भैया लोक होते. फार्म हाऊस एवढा चांगला प्रसिद्ध नाव आहे त्याचा, सानवी, हे लक्षात ठेवा. मी हे टाकेल त्याचा हे photo सानवी टाकेल. फार्म हाऊस बदलापूर मध्ये आंबिशी गावात आहे. आंबिशी मधून 2 किलोमीटर आतमध्ये आहे. तिथं आमची विनंती आहे की कोणी तुम्ही जाऊ नका. आणि अशा फार्म हाऊस गेले तर पस्तावल 100%. आणि अशा फार्म हाऊस जावा, जर तुम्हाला फॅमिली सोबत किंवा फ्रेंड सोबत जायचं असेल तर पूर्ण माहिती घेऊन, पूर्ण एस्टिमेट त्यांचं डिटेल्स घेऊन, की आम्ही तुम्हाला लेखी द्या, लेखीचा अभ्यास द्या, तिथं साईन घ्या की या गोष्टी आम्हाला भेटली पाहिजे. जर तुम्ही पे करताय तर ऑब्विसली यू शुड बी पे. पण याच्या अगोदर असा कधी अनुभव नाही भेटला आम्हाला, कधीच नाही. बाकी अजून माझं मागे मित्र बसलेत, ते सांगतील अनुभव. काय इकडे येऊ नका, सगळं फालतू सर्व्हिस. जेवण तेवढं थंड देतो ना, आणि एकदम आपल्याला पहिले बोलतो ना तुम्हाला अनलिमिटेड भेटणार, नंतर एकदम छोटासा देतो. म्हणजे जवळजवळ 6-12 माणसांचं जेवण असतो ना, तो 6 जणांमध्येच भागवतो. फालतू जेवण आहे ना, काहीच एक्स्ट्रा देत नाही. कोणी येऊ पण नका त्याच्याकडे. आणि त्याच्या बऱ्याच गोष्टी बंद होत्या. त्याचा खूप गोष्टी काही नाही. सर्व बंदच होता. आणि त्याला एवढा ऍटिट्यूड आहे ना, त्याला कस्टमर म्हणजे तो चुता समजतो. बरोबर बोलतच नाही, एकदम रागामध्येच बोलतो. त्याच्यामुळे तिकडे कोणीच येऊ नका. आपण त्याला इज्जत दिली ना तरी तो आपल्याला इज्जत नाही दिली, चुत्या समजतो तो. तुमचं काय तुम्हाला चांगला अनुभव आला का? नाही. तुम्हाला मला साधारणपणे असं वाटतंय की तुम्हाला चांगला अनुभव आलेला आहे. मला त्याचा चांगला अनुभव नाही आलेला आहे. कारण त्याच्या जेवणाची पद्धत आणि ज्या माणसाच्या हिशोबाने आम्ही जेवण सांगितलं होतं, त्या माणसाच्या हिशोबाने त्यांनी जेवण न बनवता क्वांटिटी कमी दिली. नाश्त्याला त्यांनी सकाळचा नाश्ता होता, त्याच्यामध्ये पण त्यांनी खूप कमी भुर्जी पाव, मिसळ पावची ऑर्डर केली होती. म्हणजे ज्या हिशोबाने आम्ही मागायला पाहिजे त्या हिशोबाने त्याचं जेवणाची क्वांटिटी खूप कमी होती. आणि रेड डॅन्स पण त्याचा बंद होता, तरी आम्ही त्याला काय बोललो नाही. आणि बाजूवाल्यांनी पडदा तोडला होता, तर त्याच्याकडून त्यांनी 500 रुपये घेतले. आणि मी स्वतः त्याला बोललो का दादा 500 रुपये घे,
आपल्याकडे 5,000 मागत होता तर ना? 5,000 रुपये तो मागत होता त्या टेबलाचे. तो टेबल भेटतो फक्त 1200-1500 पर्यंत तो टेबल भेटतो. तर त्याचे तो 5,000 मागत होता. भाई तुझा काय एक्सपिरियन्स होता? पहिल्यांदा मी फार्म हाऊसमध्ये आलो गेलो म्हणजे मला वाटलं की सगळं व्यवस्थित होईल, कारण की मी पण ब्लॉग बघितले बहुतेकांचे की असं असतं तसं असतं, हे असतं ते असतं, नाईट DJ असतं, लाईटिंग असते, शॉवर असतं, सगळं असतं. होतं सगळं, पण चालू काहीच नव्हतं. आणि आपल्या ऑडियन्सला सांग, सगळ्यांनी आपापल्या मित्राला शेअर करा आणि चुकून पण कर्जतच्या त्या फार्म हाऊसला तरी नका जाऊ. बदलापूरच्या हा एक्झोटिक जो बदलापूरच्या- फार्म हाऊस आहे, एक्झॉटिक नाही सानवी. सानवी एक्झोटिक हा. जो फार्म हाऊस आहे त्यांनी सगळ्यात पहिले तुम्ही तिथली माहिती घ्या आणि त्याच्यानंतर तिथं जायचं आहे की नाही कसं आहे, कारण की जेवढे आम्ही पे केले त्याप्रमाणे आम्हाला तिथं काहीच भेटलं नाही.